सगळ्या माझ्या भारतातील हिंदू बांधवांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा। नाशिकचा आशिक अशोक खरात याचा बाप निघाला 19 वर्षाचा पोरगा। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा तालुका हादरलेला आहे आणि अमरावती जिल्हाच काय पुरा महाराष्ट्र हादरलेला आहे। हा एक अन्याय नावाचा हा एक मुसलमान जातीतील धर्मातील मुलगा आहे। याने 180 मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फासून त्यांच्या संग XYZ केलं आणि त्याच्या संग व्हिडिओ बनवून त्या मुलींवर टॉर्चर करत होता आणि म्हणत होता तुझे मी व्हिडिओ व्हायरल करणार, तुझे मी अशा पद्धतीने करणार, तुझ्या बापाला दाखवणार, मला हे दे ते दे। तर विचार करा तुम्ही, मुली स्वतःहून सगळ्या गोष्टी करत होत्या। पण मला हे समजत नाही की आपल्या मुलींना आपल्या जातीतील मुलगा पाहिजे, लग्नासाठी धर्मातील पाहिजे, मग प्रेम करण्यासाठी तुम्हाला अदर धर्मातील पाहिजे आणि तुम्हाला हा मुलगा कोणा पतीचा हे दिसला नाही काय? याच्यामध्ये चूक कोणाची आहे? मुलींची आहे की त्या हरामखोरांची आहे? काय वाटतं तुम्हाला? त्याचं घर पण पाडण्यात आलेलं आहे, घर पण पाडलं त्याचं, पण अशोक खराचं घर कधी पाडणार हे अजून अद्याप माहीत झालं नाही। कधी पडणार हे माहीत नाही। जसं अशोक खरातनं 200 300 ते 400 महिलेवर जे कांड केलं होतं, टेबल विधी केली होती, तसं हे हरामखोरानं केलं, पण मुलींची जिंदगी खराब करून टाकली। काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। याच्यामध्ये मुली गुन्हेगार आहे काय? तसे अशोक खरात सगळं टेबलावर बसणाऱ्या मुली बाया होत्या, त्या स्वतः गुन्हेगार होत्या। तशा ह्या पण मुली असेल का? मुली स्वतःहून गेल्या, कारण रात्रीचे 12-12 1-1 वाजता स्वतः मुली याच्या संग जायच्या रूमवर हॉटेलच्या। तर मलाही सांगा, जेव्हा मुली व्हिडिओ बनवत होत्या, फोटो काढत होता हा हरामखोर मुलींच्या, तर ह्या मुलींनी म्हटलं का नाही तू फोटो व्हिडिओ का काढतो? तर मलाही सांगा, याच्यामध्ये गलती कोणाची आहे, मुलींची आहे की मुलाची आहे? नक्की कमेंट करा। जय शिवराय।